नांदगाव पेठ म्हटलं का. परंतु आता आपल्याला ऐकायला हे लोक बसलेले मॅच आहे ना, मॅच पाहायचं, त्यांचं मन इकडे ऐकण्यात लागणार नाही. इतकं सुंदर आयोजन, आणि ह्या आयोजनाच्या मागे आम्ही सगळ्यात मोठा विषय असा आहे मॅडम की हे जे ज्युनियर मुलं मुली आहे यांना जे 5% आरक्षण आहे हे अक्षरशः डॉक्टर साहेबांनी मिळवून दिलेलं आहे. आरक्षण अगोदर होतं ते शासनाने काही कारणास्तव ते रद्द केलं. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर साहेबांना भेटलो, त्यांचा पाठपुरावा केला, डॉक्टर साहेबांनी आरक्षण मिळवून दिलं. आता सब ज्युनियरचं आरक्षण मिळायचं आहे ते सुद्धा डॉक्टर साहेबांच्या मागे लागून, आणि आता आपली आमदार मंडळी निवडून आलेली आहे त्यांच्या मागे लागून हे सुद्धा या मुलांसाठी करून द्यावं लागेल. कारण की या सर्टिफिकेटला इतकं महत्त्व आहे की 10वी 12वीमध्ये 25 गुण मिळतात आणि 5% शासनामध्ये नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना डॉक्टर साहेबांचं आम्हाला नेहमी सहकार्य लागते, असं लाभत राहील. आणि या सुंदर आयोजनाच्या मागे आमचे जे सहकारी आहे, आमची पंचमंडळी आहे, आमचे अफसर आहे पद्माकर देशमुख आहे, आमचे 11 जिल्ह्याचे पदाधिकारी आहे. 11 जिल्ह्याचे 11 संघ होते. आम्ही ते महानगरपालिका वेगळ्या करून 4 महानगरपालिका वेगळ्या करून आणि 4 ग्रामीण वेगळ्या केलेल्या. आता हा जो संघ आहे एक शहराचा आणि ग्रामीणचा, असे आम्ही 11 होते तर ते 15 केले. ग्रामीणच्या मुलांना थोडंसं खेळासाठी याच्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी त्यांना वाव मिळावा, त्यासाठी आम्ही 4 संघ वेगळे केलेले आहेत. 11 ते 15 आम्ही केलेले आहे, त्याला शासनाने मान्यता सुद्धा दिलेली आहे. हे सगळं करत असताना कबड्डीसाठी आमचे जे पंचमंडळी आहे 3 दिवसापासून मेहनत करतात. त्यांच्या मेहनतीशिवाय काही होत नाही. ते 3 दिवस कंटिन्यू ग्राउंडवर असतात. आमचे अफसर मंडळी आहे, राजू हळू आहे, प्रतिभाऊ शेलुकर आहे, पद्माकर देशमुख आहे, आणि विदर्भ कबड्डी असोसिएशनचा सचिव आहे सतीश डफळे, हा सुद्धा सगळे व्यवस्थित पूर्ण पाहते. आणि याच्यामध्ये एक सिलेक्शन कमिटी असते. सिलेक्शन कमिटीचे मेंबर आहे आमचे विनायक माळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. एक राष्ट्रीय खेळाडू डॉक्टर भागवत महाले आहे. अशी टेक्निकल राष्ट्रीय खेळाडू नंदूभाऊ वानखडे आहेत यवतमाळाले. हे सगळं टेक्निकली चालत असते आणि सर्व पारदर्शक ज्याला म्हणतो त्या पद्धतीने हे सगळं होते. जेव्हा याच्या ट्रायल होतात तर लोक तुमच्याजवळ येतात की आमचं नाव सांगा, आम्हाला टीममध्ये घ्या. परंतु यावेळेस जिल्ह्यामध्ये 700 मुलांनी ट्रायल दिली. 700 मुलांपैकी फक्त 12 आणि 12 24 मुलांनी होतात. त्याच्यासाठी काय करायचं, कोणाचा फोन ऐकायचा, कोणाचा नाही ऐकायचा, कोणी नाराज व्हायचं, कोणी. परंतु संघ चांगला खेळला पाहिजे, संघ प्लेसमध्ये आला पाहिजे. सगळ्यात पहिले ही गरज जिल्ह्याची असते, ते आम्ही करतो. आज नागपूर जिल्हा बघा ग्रामीण आणि शहर दोन्ही मुलीमध्ये फायनल सेमीफायनल खेळत आहे. तिकडे अमरावती शहर आणि वर्धा शहराचा फायनल चालू आहे. असे चांगले सुंदर संघाचं सुंदर आयोजन केलं. तिथं जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे एकदम सुंदर केलेली आहे, राहण्याची व्यवस्था सुंदर केलेली आहे. त्यासाठी मी जास्त बोलणार नाही. सगळ्या आयोजकांचा मनापासून आभार आणि अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. धन्यवाद भाऊ. आदरणीय जितू भाऊंनी सांगितलं की सन्माननीय खासदार बोंडे साहेब यांच्यामुळे या ठिकाणी त्यांना जे आरक्षण आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि या खेळाडूंना जे गुण मिळतात त्यामुळे त्यांचं करिअर नक्कीच घडते. यासाठी आपल्या आणि जितू भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी खेळात मात्र कुठलंही खेळाडू निवडताना कुठलीही ओळख चालत नाही, त्यांच्या क्वालिटीवर त्यांची निवड होते. खरोखर खेळामध्ये क्वालिटीवरच निवड व्हायला पाहिजे असं आमचंही मत आहे. त्याच्यामुळे सर्व खेळाडू क्वालिटीचे या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. आणि या ठिकाणी जवळपास अंतिम सामने या ठिकाणी सुरू आहेत. यानंतर थोड्याच वेळात आपला बक्षीस वितरण समारंभ सुरू होणार आहे. यानंतर थोडक्यात आमच्या या मंडळाच्या उपलब्धीबद्दल नंदूभाऊ सत्रे हे आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम नांदगाव पेठचे आराध्य दैवत श्री संत परमहंस काशीनाथ महाराज यांच्यासमोर नतमस्तक होऊन
मी माझे 2 शब्द सांगण्यास सुरुवात करतो. वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळ वास्तविकता या सामन्याचे आयोजन थोड्या गडबडीने झालेले होते. तरी काही त्रुटी झाली असल्यास मी मंडळाच्या वतीने माफी सुद्धा मागतो, कारण हा कमी दिवस असल्यामुळे आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले. कबड्डी ही स्पर्धा ताईंनी सांगितल्याप्रमाणे श्वास करावा लागतो, श्वासाची क्रिया होते. पण कबड्डीमध्ये शरीरातील सर्व प्रकारचा व्यायाम हा फक्त कबड्डीमध्ये होतो. आणि कबड्डी हा भारतातला खेळ असून आपल्या कबड्डी या खेळाला तरी ज्ञानभाऊ पेठच्या वतीने हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे मी आवर्जून आभार मानतो. वीर केसरी क्रीडा मंडळाचे सदस्य, गावकरी मंडळी, तसेच ऑफिशियल आणि सर्वांचे इथे आभार मानतो आणि माझ्या दोन शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंधू भाऊ. खरोखर आपल्या या मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या या स्पर्धेमुळे कदाचित या मुलांचं करिअर घडेल, त्याकरिता आपल्या मंडळाचे खूप बसलाय खाली मस्त रे मस्त. अरे वारे रेडर बराबर हात गळे तरी ट्रॉफी भेटते ना मतलब अमरावती कशी
अमरावती म्हटलं जे मॅच केली ती जिंकली. जे गेले ते जिंकले. डायरेक्ट 3 भेटले बहुत में 18-13 18-3 फाइनल यावर्षी मॅच होते झाले 24 करोडचा बुक में सभी तैयार जे खेळाडूंनी भोजन पास दिलेल्या नसतील त्यांनी या ठिकाणाहून भोजन पास घेऊन जावे. सर्व खेळाडूंसाठी सूचना, आपण या ठिकाणाहून भोजन पास घेऊन जावे. भेटला हात फुटला पट्टी फाटलेली का टेन्शन नाही अभी वरतून डेल जाऊ दे. पैसे अमरावती जिंकण्यासाठी अडकले असते थंड बोलवलं होतं ना. हे समजत नाही का
का 670 वर्धा एवढी बेकार टीम अबे मारलं सुद्धा पाहिजे अरे समजतेच ना पैसे दिले म्हणजे नाही त्याच्यातलं किडी जर खराब करू एली उतरलं असतं ठीक आहे पीके वाले काका धन्यवाद मॅडम. आदरणीय सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी आसनस्थ होऊन जावं. टाइम
त्याच्या मारायला लावतो त्याच मारायला मारायला त्याच्या मारायला लावतो दोन्ही टीमचे खेळाडू सूचना आहे की त्यांनी कृपया ग्राउंडमध्येच बसायचं आहे. आता झालेलं आहे नागपूरचे दोन्ही टीम या ठिकाणी ग्राउंडवरच बसतील अशी त्यांना विनंती आहे. व्यासपीठासमोर दोन्ही टीमचे खेळाडू बसून घेतील. चालू आहे. पुढे जाप या ठिकाणी दोन्ही आपल्या मंडळाचे खेळाडू उभे आहेत, त्यांना कृपया साईडला घ्यायचं आहे. सर्व खेळाडू ग्राउंडच्या बाहेर राहून आपल्याला मदत करायची.
सर अरे 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 भाई एक चेंज है चेंज काल्याला मार द्या ओ भाऊ काल्याला मार योग्य थांब थांब अरे अरे काले मारे पाये शिशा अरे ग्राउंड क्रमांक 2 वर काही जे आपले खेळाडू मंडळाचे असतील त्यांनी साईड लावून जा. या ठिकाणी सर्व सन्माननीय पाहुणे हा मॅच चुरशीचा मॅच बघत आहे.